जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा अशा अखंड महाराष्ट्रात ज्यांनी अंधश्रद्धेचा पगडा दूर केला आणि ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अभंगाची गाथा दिली अशा संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या देहू गावामध्ये आज आपण आहोत। आणि या संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी जी अभंगाची गाथा लिहिली ते ठिकाण म्हणजेच भंडारा डोंगर। आज आपण त्या भंडारा डोंगरावरती जाणार आहोत। त्यावेळी जात असताना जो काही घाट रस्ता आहे त्या घाट रस्त्याच्या मध्यभागी आता मी उभा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथून संत तुकाराम महाराज यांचं जे काही गाथा मंदिर आहे त्या गाथा मंदिराचा व्ह्यू आपण या ठिकाणी पाहू शकता। या गाथा मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील सगळे अभंग भिंतीवरती त्या ठिकाणी कोरलेले आहेत। आपण ज्यावेळी याल त्यावेळी हे गाथा मंदिर पाहणं कधीही विसरू नका, कारण भंडारा डोंगरापासून ते गाथा मंदिर हे अंतर फक्त 8 किलोमीटर इतकंच आहे। नमस्कार मंडळी, तर आता आपण पोहोचलेलो आहोत भंडारा डोंगराच्या पायथ्याशी। तर मग पाहूया यांचा भंडारा डोंगर कसा आहे, वरचा संत तुकाराम महाराजांचं मंदिर नेमकं कसं आहे। मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत भंडारा डोंगराच्या संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराकडे। त्या ठिकाणी हे आहेत संत तुकाराम महाराजांचं भंडारा डोंगराचं मूळ मंदिर। त्याचप्रमाणे या ठिकाणी भव्य असं नियोजित नवीन जे काही मंदिर आहे त्या मंदिराचं कामही या ठिकाणी चालू आहे। अयोध्येतलं राम मंदिर बांधण्यासाठी जे दगड वापरले जातात तेच दगड या मंदिरासाठी वापरले जाणार आहेत। त्याचप्रमाणे अयोध्येतल्या राम मंदिराचं बांधकाम करण्यासाठी जे कारागीर काम करतात तेच कारागीर या ठिकाणी काम करताना आपण पाहू शकतो। या मंदिराचं काम अत्यंत प्रगतीपथाने चालू आहे। तुझे आभाळाचे रूप माझा देह माती माय, कधी करपले दूध कधी दाटले। जगण्याचे बळ, चालण्याचा पाया, विचाराची कळ तुकाराम असं ज्या संतांबद्दल अत्यंत अभिमानाने म्हटलं जातं ते संत तुकाराम महाराज। आज आपण पोहोचलेलो आहोत भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिराजवळ। त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांची अत्यंत विलोभनीय अशी मूर्ती आहे। त्याचप्रमाणे पाठीमागच्या बाजूला दत्त महाराज, विठ्ठल रुक्मिणी, त्याचप्रमाणे महादेव यांची ही पिंड या ठिकाणी आहे। अत्यंत शांत आणि मनाला मोहित करणारं वातावरण या मंदिरामध्ये आहे। जगण्याच्या समयीत तुझ्या भंगाच्या वाती, वादळात चालताना तू माझा रे सांगाती, मंदिरातलं मंत्रमुग्ध करणारं शांत वातावरण अनुभवल्याच्या नंतर आम्ही पोहोचलो मंदिराच्या समोर सुरू असणाऱ्या महाप्रसादाकडे। त्या ठिकाणी मंदिरात येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दररोज दुपारी 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत मोफत असा महाप्रसाद दिला जातो। या महाप्रसादाची चव अत्यंत अवर्णनीय अशी आहे। मंदिरातल्या महाप्रसादाचा अत्यंत अवर्णनीय आनंद घेतल्याच्या नंतरनं आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। मंडळी, तुम्हाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी या सुंदर अशा तीर्थक्षेत्राला भेट द्यायला कधीही विसरू नका। नक्की या क्षेत्राला भेट द्या। हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे आम्ही लवकरच भेटू नवीन व्हिडिओसह, नवीन ठिकाणासह। धन्यवाद।